असं कोणी तुम्हाला भेटलंय का की जो असं म्हणाला की मी 4 पुस्तकं वाचली आणि मला पोहता यायला लागलं? नाही. तो पोहायला कसा बरं शिकला? तर त्यांनी पाण्यात उडी मारली आणि प्रयत्न सुरू केले. नॉलेज इज इन्फॉर्मेशन इन ॲक्शन. पुस्तकी शिक्षणाचा प्रभाव इतका वाढत गेला की आपल्याला असं वाटू लागलं की पुस्तकातून ज्ञान मिळतं. ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर. मग आता तुम्ही लक्षात घ्या, इफ लर्निंग इज बाय फेल्युअर अँड इफ यू वॉन्ट टू लर्न फास्ट, यू शुड ट्राय अँड फेल फास्ट. मग फेल फास्ट व्हायचं असेल तर मला काहीतरी करायला पाहिजे ना. अलीकडे लोक ChatGPT वापरून जे निबंध लिहितात तर त्याच्यावर प्रश्न विचारले तर त्यांनाच त्या निबंधावरच्या प्रश्नांची उत्तरं सांगतात, कारण रिकॉल होत नाही. त्याचं कारण त्यांनी स्वतः त्याच्यात कृती केलेली नसते. आत्ता ज्या लोकांचे IT क्षेत्रातले जॉब गेले त्याच्याविषयीचं, त्या कंपन्यांचं जर स्पष्टीकरण आपण वाचलं तर ते असं होतं की यांच्यातल्या कोणाचाही जॉब AI मुळे गेलेला नाही. यांचे जॉब हे शिकत नाही आहेत म्हणून गेलेले आहेत. मी शाळेत जाऊन शिकायचो किंवा कॉलेजात जाऊन शिकायचो, मग शिक्षक मला शिकवायचे, हे राहणार का नाही राहणार? शिक्षक हा माहिती साठा आणि माहिती दाता ही भूमिका संपलेली आहे. अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात, असंच सारखं सांगितलंय आणि असेच अनुभव मला येत गेलेत. त्याच्यामुळे मी टिकूच शकणार नाही. जर मी खऱ्या माझ्या समाजाला भिडलो नाही शाळेपासून तर मला त्याच्या समस्या समजणार नाही, मला त्या समस्या कशा सोडवायच्या हे कळणार नाही आणि म्हणून मला पुढे आयुष्यात काही वाव राहणार नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही महिने आपण ज्या काही चर्चा करतोय त्याच्यातून सातत्यानं एकच गोष्ट समोर येते, ते म्हणजे जग वेगानं बदलतंय. कालचं आज नाही. AIचे नवीन नवीन टूल्स येत आहेत. AI सोडा, जिओपॉलिटिक्स पासून ते इतर सर्व क्षेत्रांमध्ये बदलांची गती खूप वाढली. या सगळ्यामध्ये एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे असं म्हणतात, ते म्हणजे सतत शिकलं पाहिजे. पण म्हणजे नक्की काय? सतत शिकता येतं का? त्यासाठी काय करायला हवं? या सगळ्यासाठीचा आजचा एपिसोड आहे. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी जाणून घेऊया आपल्या प्रायोजकांबद्दल. थिंक बँकचे या व्हिडिओचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या संस्थेनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट याच्या बाबतीत विंट वेल्थ एकदमच टिकमार्क होतो. शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हा आम्हाला उपलब्ध केले जातात त्याच्यामध्ये विंट वेल्थ स्वतः सुद्धा गुंतवणूक करते, जेणेकरून सर्व सिक्युरिटी चेक्स व्यवस्थित पार पाडले जातात. या प्लॅटफॉर्मवरती अगदी 1,000 रुपयापासून सुद्धा आपण आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीचा एक नवा आयाम आता आपल्या सर्वांसाठी विंट वेल्थमुळे उपलब्ध झालेला आहे. विंट बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता आपण पुन्हा वळूया आपल्या आजच्या मुलाखतीकडे. माझ्याबरोबर आहेत विवेक सावंत सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. नमस्कार. आणि हाच प्रश्न आहे, सगळेजण सांगतात की सतत शिकलं पाहिजे, कसं शिकायचं? आधी आपण असा विचार करू की का शिकायचं, ज्याच्याविषयी तुम्ही आत्ताच बोललात. महत्वाची गोष्ट अशी आहे की आता डिसरप्शन हॅज बिकम द ऑर्डर ऑफ द डे. पूर्वी आपण म्हणायचो की काही वर्षांनी डिसरप्शन होतं आणि जग बदलतं. आता आपण बघतोय रोज नवीन नवीन AI टूल्स येतात आणि फंडामेंटल डिसरप्शन्स हे होत आहेत. आणि अशा जगामध्ये मला त्याच्याशी जुळवून घेता आलं पाहिजे, माझा टिकाव धरून राहता आलं पाहिजे आणि माझी प्रगती पण करता आली पाहिजे. याच्यासाठी आता मला आजीवन विद्यार्थी व्हायला पाहिजे, लाईफ लॉंग लर्नर. त्याचा पर्यायच नाहीये. नाही तर पूर्वी आवड म्हणून शिकणं ही गोष्ट वेगळी होती. अजूनही आवड म्हणून शिकावंच, त्याच्यात आनंद असतो, पण आता ती सर्वांची गरज आहे. आता आपण तुमच्या प्रश्नाकडे येऊया. शिक्षण आपण कशासाठी घेणार आहोत? तर आपल्याला नवीन ज्ञान आत्मसात करायचंय आणि मग तसं करताना काही नवीन ज्ञान आपण निर्माणही करू शकतो. आता आपण सर्वसामान्य लोकांविषयी बोलू की आपल्याला नवं जे ज्ञान निर्माण होत आहे जगामध्ये
ते आत्मसात करायचे. हम्म. ज्ञान तरी आत्मसात कशाला करायचं? तर त्या ज्ञानाचा मला माझ्या आर्थिक विकासासाठी, सामाजिक विकासासाठी, सांस्कृतिक आणि एकंदर माझ्या अवतीभोवतीचं जे अतिशय वेगाने तुम्ही म्हटलात तसं जे बदलतं जग आहे, त्याच्याशी मला जुळवून घ्यायचंय आणि पुढे जायचंय. हम्म. मग आता प्रश्न असा होतो, की जर शिकणं हे ज्ञान आत्मसात करण्याचं माध्यम आहे, म्हणजे लर्निंग हा जो शब्द आहे त्याला आपण इट्स अ डायनॅमिक फॉर्म ऑफ नॉलेज असं त्याच्याकडे बघूया. बर. पुस्तकात छापलेलं जे असतं ते स्टॅटिक फॉर्म ऑफ नॉलेज. आपण जे शिकत राहतोय इट्स अ डायनॅमिक फॉर्म ऑफ नॉलेज. मग आता ह्या ज्ञानग्रहणाची सर्वात सोपी काही पद्धत आहे का, की ज्यामुळे मी सतत शिकत राहू शकेन? याच्याविषयी जगात खूप विचार झाला आणि निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या पद्धती सांगितल्या आहेत. तर आपल्याला असं लक्षात येतं, की सर्वसामान्य लोकांना असं वाटतं, की पुस्तकं वाचल्याने ज्ञान मिळेल. काहींना असं वाटतं, की YouTube व्हिडिओज ज्ञान मिळेल. काहींना टेड टॉक्समधून मिळेल. अँड सो ऑन, रील्स बघून मिळेल वगैरे, वगैरे, वगैरे. पण एक लक्षात घेऊ आपण, की त्याच्यामध्ये ज्ञान असतं का? तर असतं. पण आपल्याला ते कसं मिळतं? तर माहिती या स्वरूपात मिळतं. कोणाला तरी मिळालेलं ज्ञान, तो ज्ञाता त्या YouTube व्हिडिओमध्ये टाकतो, ही गोष्ट खरी आहे. पण तो ज्यावेळी YouTube व्हिडिओमध्ये टाकतो आणि ते आपल्याला मिळतं, त्यावेळी ते माहितीच्या स्वरूपात मिळतं. ते ज्ञान नसतं. बर. मग त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर कसं करायचं? हा प्रश्न गंभीर असतो. त्याचं जे ज्ञानामध्ये रूपांतर करायचं, त्याच्यासाठी मला त्या माहितीवर शारीरिक म्हणा, बौद्धिक म्हणा, भावनिक म्हणा किंवा वैचारिक म्हणा, कृती करावी लागते. तेव्हा त्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं. अच्छा. मग मला ते ज्यावेळी ज्ञान होतं, तर ती माझी एक अत्यंत जिवंत अशी प्रक्रिया असते. मला त्या कृतीमधून ते ज्ञान मिळतं आणि मग मी दुसऱ्यांना ज्यावेळी सांगतो, पुन्हा त्याचं माहितीत रूपांतर होतं. अच्छा. ओके. पीटर ड्रकरनी अगदी सोप्या शब्दात हे सांगितलेलं आहे. मॅनेजमेंट गुरु. ते काय म्हणतात, की नॉलेज इज इन्फॉर्मेशन इन ॲक्शन. म्हणजे अगदी साधं उदाहरण आपण घेऊया, की असं कोणी तुम्हाला भेटलंय का, की जो असं म्हणाला, की मी 4 पुस्तकं वाचली, 2 YouTube व्हिडिओ बघितल्या आणि मला पोहता यायला लागलं. नाही. ओके. असं का झालं? याचं कारण त्याला पोहण्याविषयीची माहिती मिळाली. तो पोहायला कसा बरं शिकला? तर त्यांनी पाण्यात उडी मारली आणि प्रयत्न सुरू केले. नॉलेज इज इन्फॉर्मेशन इन ॲक्शन. त्यांनी जे पुस्तकात वाचलं होतं, ती इन्फॉर्मेशन घेतली किंवा त्याचा जो कोच होता, त्यांनी त्याला काही सांगितलं, असं कर, तसं कर, वगैरे, वगैरे. लाईफ जॅकेट असं लाव वगैरे, ते सगळं झालं. शेवटी त्याला पोहण्याची भरपूर माहिती मिळाली. ज्ञान कधी मिळालं? ज्यावेळी त्यांनी त्याच्यावर एक शारीरिक कृती केली. त्यावेळी त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर झालं. आता त्याच्यामुळे मग शिकायचं कसं? तर माहिती जरूर घ्यावी या सोर्सेसमधून. खूप माहिती आहे त्याच्यात. पण ह्या प्रश्नाने एका माणसाला भयंकर पछाडलं होतं आणि त्या माणसाचं नाव आहे महात्मा गांधी. आणि त्याचं त्यांनी उत्तर शोधलं आणि म्हणून त्यांचं नाव रोल ऑफ ऑनर्स हे जे पब्लिश केलं गेलं युनेस्कोनी, की गेल्या 1000 वर्षातली ज्यांनी सर्वात जास्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन विचार दिले असे कोण? त्याच्यात भारतातली 3 नावं आली. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि जे.पी. नाईक, तुमच्या कोल्हापूरचे. तर महात्मा गांधींचं नाव का बरं आलं? ते तर सगळ्या जगाला सत्याग्रहाविषयी माहिती आहे. त्याचं कारण असं आहे, की त्यांना फिनिक्स आश्रमापासून हा प्रश्न पडला, की ज्ञानग्रहणाचं माध्यम काय? ज्ञानार्जनाचं माध्यम काय? हा गांधींना पडलेला प्रश्न आहे. तर गांधींची पद्धत आहे की प्रयोग करायचे.
आणि प्रयोगातून शोध लावायचा. म्हणजे मुलांवर प्रयोग केले फिनिक्स आश्रमापासून. आणि मग हळूहळू त्यांना ही स्पष्टता आली की ज्ञानार्जनाचं माध्यम पुस्तक नाही, तर सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम हेच ज्ञानार्जनाचं एकमेव माध्यम आहे. आणि तुम्ही बघा, तुम्हाला जर सतत शिकत राहायचं असेल तर तुम्हाला प्रथम कामापासून सुरुवात करावी लागेल. आणि ती किती छान गोष्ट आहे, कारण तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय, समजा IT कंपनीत काम करताय, तिथे एक समस्या उभी राहते आणि आजचं तुमचं जे ज्ञान आहे त्याला अपुरं असतं. ती समस्या तुम्हाला कल्पकतेने सोडवायची असते, काहीतरी नवोन्मेष घडवायचा असतो आणि तुम्हाला कॉस्ट, स्पीड आणि क्वालिटी यांचं गणित सोडवायचं असतं. साधा सुद्धा स्पष्ट प्रश्न असतो तुमच्यासमोर. त्यावेळेला तुम्हाला काम करूनच शिकावं लागतं. पुस्तकातून शिकलं, माहिती मिळते. तिच्यावर काहीतरी कृतीच करावी लागते. तेव्हा तुम्हाला आहा असा जो इफेक्ट येतो, तेव्हाच येतो की ज्यावेळी तुम्ही काहीतरी करून बघता. आणि खरं म्हणजे ही एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. परंतु पुस्तकी शिक्षणाचा प्रभाव इतका वाढत गेला की आपल्याला असं वाटू लागलं की पुस्तकातून ज्ञान मिळतं. तर त्याच्यातून माहिती मिळते. त्याच्यामुळे तुमचा जो लर्निंग विषयीचा प्रश्न आहे, जो एक डायनॅमिक फॉर्म ऑफ नॉलेज विषयीचा प्रश्न आहे, तर ते ज्ञानार्जनाचं माध्यम हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रथम काहीतरी सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक कामाने सुरुवात करावी लागते. मग कामातून तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते. कारण काम करताना लर्निंगमध्ये काय आहे की आपल्या उत्क्रांतीमध्ये एक मजेशीर गोष्ट झाली. ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर. ओके. मग आता तुम्ही लक्षात घ्या, इफ लर्निंग इज बाय फेल्युअर अँड इफ यू वॉन्ट टू लर्न फास्ट, देन लॉजिकली यू शुड ट्राय अँड फेल फास्ट. ओके. मग फेल फास्ट व्हायचं असेल तर मला काहीतरी करायला पाहिजे ना. लहान मूल कसं चालायला शिकतं, धडपड करून चालायला शिकतं. आणि बरं त्याची आई त्याला असं नाही सांगत ना की आता आज काय, तर लेसन नंबर 1 पुस्तक उघडा, लेफ्ट लेग फॉरवर्ड. उद्या काय, तर राईट लेग फॉरवर्ड. असं नाही आहे. मग काय होतं बरं चालण्याच्या प्रक्रियेमध्ये? खूप सुंदर प्रक्रिया आहे. उत्क्रांतीने आपल्याला खूप छान प्रक्रिया दिली की तो काय करतो, लहान मूल काय करतं की आपल्या घरात जी सगळी काय फर्निचर असेल, हे असेल, तिची सगळी एन्व्हायरमेंट आहे, तिचंच तो लर्निंग एन्व्हायरमेंटमध्ये रूपांतर करतो. ते छोटंसं टिपॉय असतं, त्याचा आसरा घेतो. छोटीशी खुर्ची असते, ती ढकलून त्याला धरायला लागतो, भिंतीला धरायला लागतो. सो अ चाइल्ड कन्स्ट्रक्ट्स इट्स ओन करिक्युलम ऑफ हाऊ टू वॉक. नुसतं ज्ञान नाही, तर कशाचं ज्ञान मिळवायचं, ज्ञान कसं मिळवायचं, हे सुद्धा तो तयार करतो. तर ही कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे, रचनावाद आहे, ज्ञानरचनावाद आहे. तर लहान मूल जसं शिकतं ना, तसंच आपल्याला पण शिकायचं, कारण त्या क्षेत्रात आपण लहान मुलंच असतो. त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवतीची जी परिस्थिती आहे, तिचं आपल्याला लर्निंग एन्व्हायरमेंटमध्ये रूपांतर करावं लागतं आणि स्वतःचं करिक्युलम स्वतः कन्स्ट्रक्ट करावं लागतं. कारण आपल्याला पडलेला प्रश्न इतरांना पडलेला नसतो. आपल्याला सोडवायचा असतो तो. कारण जग बदलतं आहे. बरोबर. तुमची सिच्युएशन ही इतरांपेक्षा भिन्न आहे आणि तुम्हाला आता त्याच्यात उभं राहायचंय. आता मग तुम्ही म्हणाल की मग पुस्तकांचा काही उपयोगच नाही का हो? म्हणजे तेच म्हणतात. असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आता हे जे तुम्ही प्रत्यक्ष काहीतरी भिडता परिस्थितीला, मग तुम्ही शरीराने भिडा, मनाने भिडा, विचाराने भिडा, ओके, दॅट इज फाईन. कुठली तरी कृती तुम्ही करताय, काल्पनिक कृती करा, फार महत्वाची गोष्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला. तर ह्या कृतींमधून तुम्हाला जे मिळतं त्याला आपण टॅसिट नॉलेज असं म्हणतो. ओके. ते तुम्हाला कळतं, पण तुम्ही दुसऱ्यांना नाही सांगू शकत.
हो. हा. म्हणजे साधी गोष्ट की तुम्ही सायकल चालवायला शिकलात. हम्म. सायकल तुमच्या हातात दिली तर तुम्ही सायकल चालवून दाखवाल. हो. पण तोल का सांभाळला जातो? याचं हम्म. विज्ञान नाही तुम्ही सांगू शकत. नाही. हो. ओके. म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असं तुम्ही नाही सांगू शकत. हा, म्हणजे नाहीच शक्यच नाही. हा. की जास्त जोरात सायकल चालवली असता अगदी सहजच तोल सांभाळता येतो. सायकल हळू-हळू चालवायला लागलं, की तोल जाण्याची शक्यता वाढत जाते. असं का हम्म. होतं? हे नाही तुम्ही सांगू शकत. हम्म. तुम्ही ते एक्सपिरियन्स करता आणि त्याच्यामुळे तुम्ही हळू-हळू ज्यावेळी सायकल चालवायला स्लो सायकलिंग करायला लागतं, त्यावेळी तुम्ही तोल सांभाळण्याचा नीट प्रयत्न करता. त्याचं म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हो. किंवा ज्यावेळी तुम्ही जोरात सायकल चालवत असता, त्यावेळी तुम्ही बेफिकीर असता. हो. तोल सांभाळण्याचं काही नाही. हे तुम्हाला कळतं. कारण तुम्ही ती कृती केली आहे. हम्म. हं. हम्म. आता प्रश्न येतो, की ह्या टॅसिट नॉलेजकडून मी एक्सप्लिसिट थिओरिटिकल नॉलेजकडे कसं जाणार? हम्म. कारण त्याच्यात प्रेडिक्टेबिलिटी असते. बर. बरोबर आहे. तिथे मला ग्रंथ वाचावे लागतात. हम्म. मग तिथे तुम्हाला ज्ञानी लोकांच्या YouTube व्हिडिओचा उपयोग होतो. हम्म. कारण तुम्ही स्वतः कृती केलेली असते आणि मग त्याची प्रचिती तुम्ही घेत असता. हम्म. मग तुमचं ज्ञान हे टॅसिटकडून एक्सप्लिसिटकडे वरती उन्नत होतं. हम्म. 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 आणि ते मिळाल्यानंतर मग तुम्हाला प्रेडिक्टेबिलिटी येते. हम्म. हं? ओके. मग तुम्ही ते दुसऱ्यांनाही सांगू शकता. हम्म. कारण ते तुम्हाला झालेलं ज्ञान असतं. हम्म. दुसरे ज्यावेळी ते रिसीव्ह करतात त्यावेळी त्यांची ती माहिती असते पुन्हा. हम्म. पुन्हा त्यांना तसंच करून बघावं लागतं, तरच होतं. हम्म. नाहीतर ते विसरतात. कारण माहिती विसरली जाते. हम्म. कळलं की नाही? तुम्ही खूप वाचन करता पण विसरून जाता. हो. खूप भाषणं ऐकता पण विसरून जाता. 2 दिवसांनी विचारलं तर 50% विसरलेलं असतं. हो. किंवा 1 तासानेच खरं म्हणजे अलीकडे. हम्म. हं. म्हणजे अलीकडे लोक ChatGPT वापरून जे निबंध लिहितात, हम्म. तर त्याच्यावर प्रश्न विचारले तर त्यांनाच त्या निबंधावरच्या प्रश्नांची उत्तरं सांगतात. कारण रिकॉल होत नाही. हो. त्याचं कारण त्यांनी स्वतः त्याच्यात कृती केलेली नसते. हो. तुम्ही जर कृती केली तर तसलं काय विसरत नाही तुम्ही. हम्म. त्याच्यामुळे मला जर आता शिकायचं कसं? असा जर प्रश्न तुम्ही विचारला, तर सारांशाने मी असं सांगेन, की तुम्ही प्रथम तुमच्या पडलेल्या प्रश्नाला भिडा. हम्म. उगाच काल्पनिक कुठल्यातरी विषयांचं काहीतरी डिकॉन्टेक्स्च्युअलाइज्ड म्हणजे संदर्भविहीन पद्धतीने काहीतरी अभ्यास करायला लागू नका. हम्म. आजचा माझा संदर्भ काय? मला पुढे कुठे जायचंय? माझा हेतू काय? हा निश्चित करून प्रथम कृती करून बघा. त्याच्यातलं फेल्युअर सेलिब्रेट करा. हम्म. कारण फेल्युअर इज नॉट अ परमनंट कंडिशन. हम्म. फेल्युअर इज नॉट अ परमनंट सेटबॅक. ओके. हम्म. माझ्या लर्निंगमधली ती एक महत्त्वाची पायरी आहे. हम्म. त्या लहान मुलासारखं मी ते एन्जॉय केलं पाहिजे. तो पडल्यानंतर पण धडपडल्यानंतरही हसतो कधी-कधी. ओके. तर तसं म्हणजे आता मी शिकत आहे, शिकण्याच्या मार्गावर आहे. ह्याचं ते प्रूफ आहे. हम्म. नाहीतर मी फेलच झालो नाही, तर माझ्याकडे काय प्रूफ आहे मी शिकतोयच. हम्म. तर या पद्धतीने आपण जर बघितलं, तर मग एक मजा होते तयार. हो. आणि तीच खरी जीवनाची कला आहे. ती म्हणजे तुम्ही काहीतरी काम करू लागता. त्या कामातून हळू-हळू तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते. कारण ज्ञानप्राप्ती करायची हा हेतू तुमच्या मनात पक्का असतो. हम्म. नाहीतर ते काबाड कष्ट असतात. हम्म. तुम्ही नुसतंच काम करत बसलात हम्म. आणि त्याच्यातून ज्ञानप्राप्ती करायची हा हेतूच नाहीये तुमच्या मनात. काबाड कष्ट आहेत. हम्म. त्याच्यामुळे परात्मभाव निर्माण होतो त्या कामाविषयी. मार्क्सने त्याच्याबद्दल बोललं एलिव्हनेशन. की मला या कामातून काही ज्ञानप्राप्ती करायचीच नाहीये ना. हो. मला फक्त इकडच्या पाट्या तिकडे उचलून टाकायच्या आहेत. मग ते काम नाही राहत. ते काबाड कष्ट होऊन जातं. हम्म. एलिनेशन होतं. आता माझा हेतू पक्का आहे, की मला ह्याच्यातून काहीतरी शिकायचं बरं का. हम्म. मग त्या कामातून मी ज्ञानप्राप्ती करतो आणि ती ज्ञानप्राप्ती कशासाठी करतो? हम्म. तर केवळ ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानप्राप्ती केली तर तो एक नॉलेज कन्झ्युमरिझम होऊन बसेल. हम्म. हम्म. तर ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी काम मला निर्माण करायचं. मी आज जे करतोय ते अधिक गुणात्मकदृष्ट्या
उच्च दर्जाचं मला करायचंय, ही प्रेरणा आहे माझ्या मनात. आणि म्हणूनच मी टिकून राहणार आहे जगात. तर म्हणून मी त्या ज्ञानाचं रूपांतर पुन्हा, त्याचं ज्ञानाचं उपयोजन पुन्हा तेच माझं काम उच्च दर्जाने करण्यामध्ये, अधिक गतिमान करण्यामध्ये, त्याची किंमत म्हणजे खर्च कमी करण्यामध्ये, असं मी त्याचा उपयोग करतो. राईट. सो ही जी अशी एक अपवर्ड स्पायरल बिल्ड करणं, ही खूप आनंदमय प्रक्रिया आहे. आणि सध्याचं जग जे वेगाने बदलतंय ना, ती खूप छान संधी आहे, कारण मला ही स्पायरल माझी वाढवत नेता येते. आणि आय कॅन कीप ऑन एन्जॉईंग. बरोबर. स्टॅटिक नाही आहे माझ्या भोवतीचं जग. हो. मी कंपनीत लागलो आणि रिटायर पण तिकडूनच झालो, काही नवीन काही शिकलो नाही. हो. तर माझं माणूस म्हणून अस्तित्व फार चॅलेंज झालं त्याच्यात. म्हणजे त्याच्यात काही मजाच नाही राहिली. म्हणजे माझं क्षुल्लकीकरण झालं, की मी माणूस होतो याचा मला कुठेही वाव मिळाला नाही. तर ही ती मजा आहे. तुम्ही लर्निंग बाय डुईंग असेल, नई तालीम असेल, हे सगळं खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे. होतं असं, म्हणजे माझा प्रश्न असा आहे, की ह्याच्यापेक्षा पुस्तकं वाचल्यावर शिकतो, हे माझ्या मनात फार सबकॉन्शियसली बसलंय. कारण मी शाळेपासून 8-9 तास कोणी वाचून दाखवतंय, कोणी पी-पी-टी दाखवतंय आणि त्यातनंच मला ज्ञान मिळालं, असा माझा मेंदू मला कधी-कधी सिग्नल देतो. तर ह्याचं काय करायचं? त्यामुळे लर्निंग बाय डुईंग घडतं, हेच मला माहीत नाही. त्यामुळे नवीन चॅलेंज आला, की मी जुन्या मेथडकडे जातो, की आता मला कोण शिकवेल? आता मला कोण वाचेल? किंवा काय वाचल्यानं माझा प्रश्न सुटेल? ह्याचं काय करायचं? अगदी सिंपल आहे, की मी खरं म्हणजे आधी तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्टपेक्षा फारच कॉन्क्रीट उदाहरण दिलं होतं, ते पोहण्याचं दिलं होतं. हो. काय होतं, की तुम्ही ज्यावेळेला उडी मारता पाण्यामध्ये, त्यावेळी तुम्हाला शिकणं भाग असतं. हो. नाहीतर मराल. हो. बरोबर. आता हे जे पी-पी-टी बघणं आहे किंवा पुस्तक वाचणं आहे, ह्याच्यानंतर माझ्या समोरची समस्या सोडवण्यासाठी मला पुन्हा स्वतःलाच काहीतरी करावं लागतं की नाही? जर माझी त्याच्यानंतर परीक्षाच होणार नसेल, परीक्षा म्हणजे मी ती तुमची सध्याची शिक्षण व्यवस्था जी प्रेडिक्टेबल एक्झाम्स घेते त्याविषयी बोलत नाही मी. जीवनातल्या परीक्षेविषयी मी बोलतो. हो. प्रेडिक्टेबल एक्झाम्स या तुम्ही पुस्तकं वाचून, पाठांतर करून, घोकमपट्टी करून, पोपटपंची करू शकता. हो. पण त्या ज्या परीक्षा आहेत, त्या आता कालबाह्य झाल्या आहेत. त्याचं अगदी साधं कारण आहे, की त्या परीक्षांमधले जे पेपर आहेत, ते तर ChatGPTला दिले तर तो चांगली उत्तरं देतो त्याच्यापेक्षा. हो. त्याच्यामुळे त्या कौशल्याच्या आधारे तुम्हाला याच्यापुढे नोकरी कोणीच देणार नाहीये. हो. कळलं किती? आणि आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, त्याच्यातलं जर आर्टिकल 12.2 तुम्ही बघितलंत, बरं. ते स्पष्ट म्हणतं, की एंड ऑफ हाय स्टेक फायनल एक्झामिनेशन्स. बरं. अगदी त्यांनी प्रेडिक्टेबल एक्झाम्स, हायस्टेक एक्झाम, फायनल एक्झाम हे बंद कराव्यात अशी शिफारस केलेली आहे. अच्छा. त्याऐवजी तुम्ही कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट करावं, यालाच महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही माहिती ग्रहण केली आणि ती माहिती पुन्हा कुठेतरी तुम्ही रिप्रोड्यूस केली. ह्याला आता काही शिक्षण म्हणत नाही. हे पोस्टमनचं काम झालं. कळलं की नाही? आपला जो संदर्भ आहे तो आजच्या जगामध्ये मला पडणाऱ्या समस्या ह्या मी कशा सोडवणार हो. याच्याशी आहे. त्या हो. समस्या नुसतं पुस्तक वाचून सुटत नाहीत. हो. पुस्तकातून माहिती मिळाली ठीक आहे, पण त्याचं उपयोजन करा ना, कृती करा, मग त्याचं ज्ञान होणार आहे. नाहीतर मी तर विसरून नाही का जाणार. म्हणजे माझी जी म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी आहे, हो. दॅट इज व्हेरी स्मॉल इन साइज. कळलं की नाही? तर एक मी 4-5 पानं पुस्तक वाचली, की ती बकेट भरते. ओके. आणि त्याला कॉग्निटिव्ह ओव्हरफ्लो असं म्हणतात. अच्छा. ते ओव्हरफ्लो होतं. आणि मग 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी मला कॉग्निटिव्ह फटीग येतो. हो. मग काय उपयोग झाला मी ते वाचल्याचा? मग आता मला जर ते वाचल्यानंतर त्याच्यावर मी काहीतरी कृती केली, तरच इट गेट्स ट्रान्सफर्ड टू लाँग टर्म मेमरी. हा फरक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे का बरं आपली मुलं असं म्हणतात,
की पेपर देऊन बाहेर आला आणि त्याला म्हटलं की आता हे जरा हा फिजिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर बरं. तो म्हणतो नाही माझा पेपर झाला आता संपलं. बॅटरी डाऊन. हो, असं होतं. असं का होतं? त्याचं कारण त्यांनी त्याच्यावर कधीच काही कृती केलेली नसते. त्याच्या जीवनामध्ये त्याचा काही संबंधच आलेला नसतो. तो हं. कशाला कसं त्याला कळणार? त्याला का दोष देता? हं, मी हं. फक्त माहिती घेतली. आपला प्रश्न डायनॅमिक फॉर्म ऑफ नॉलेजविषयी चाललाय. हो, माहितीविषयी नाहीच चाललेला. बरोबर. कारण आता त्याचा माहितीमधला प्रतिस्पर्धी एआय आहे. हो. तो त्याला आणि शक्य नाही ती शक्यच कॉम्पिटिशन. नाही. तर त्याच्यामुळे कृतींवर भर, हं, डुईंगवर भर, हं, हे आता आपल्या म्हणजे लहानपणापासून हे शिकवायला पाहिजे. हं. आणि अगदी मॉन्टेसरी बाईंनी पण सांगितलं, की मुलं हाताने कृती करून शिकतात. हो. ती पुस्तकं वाचून शिकत नाहीत. हं, म्हणजे 1907 साली त्यांनी ज्यावेळेला इटलीच्या त्या गरीब लोकांच्या वस्तीमध्ये साना लोरेन्झामध्ये हे हं, केलं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इतकं जग बदलून टाकणारा शोध होता ज्ञानाविषयीचा, हं. की 1-2 वर्षामध्ये त्या वस्तीमध्ये अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष येऊन बघायला लागले ना, की हे काय चमत्कार आहे. हो. म्हणजे ज्यावेळेला मॉन्टेसरी बाई अमेरिकेला गेल्या, त्यावेळी त्यांचं यजमानपद एडिसननी भूषवलं. हं, आणि मॉन्टेसरी असोसिएशन ऑफ अमेरिका फॉर्म केली पाहिजे, मग आपल्या मुलांना खरं शिकवता येईल. हं, हे समजल्यानंतर त्या असोसिएशनचं अध्यक्षपद हे ग्रॅहम बेलनी घ्यावं, असं एडिसननी सुचवलं आणि ग्रॅहम बेल मॉन्टेसरी असोसिएशन ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष झाले. एवढा हं. तो जग बदलून टाकणारा शोध होता. त्याच्या हो. आधी लोकांचं हे होतं ना, की पुस्तक वाचून मुलं शिकतात म्हणून. हं. हे जे डुइंग आहे, हे करताना लहानपणी कदाचित अधिक भयमुक्त असतो, कदाचित मेंदू अधिक ओपन असतो. पण 35शीला आपण असा एक हायपोथेटिकल माणूस घेऊ, की ज्याचं 35 वय आहे. ई-एम-आय आहे ₹80,000 चा, 1.5 लाख पगार आहे आणि आता त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आलाय. तर हे आत्ता आपली मुलाखत त्या व्यक्तीनं जरी ऐकली, तरी भीती आणि रेझिस्टन्स टू चेंज ह्याच्यामुळं इच्छा असूनही ते न होण्याची शक्यता वाढू शकते. अशा वेळेला काय करायचं? आता अगदी म्हणजे रेझिस्टन्स टू चेंज ज्यांचं आहे, त्यांच्याविषयी आपण लक्षात घेऊया, की त्यांना प्रगती हवी आहे का एक्सटिंक्शन हवी आहे? हं, हा मुख्य प्रश्न, हा एक्झिस्टेन्शियल प्रश्न आहे. हं, आता तुम्हाला जर बाकीचं जग बदलतंय, वेगाने बदलतंय, अशा वेळी तुम्ही तिथेच राहायचं ठरवलं, हं, तर म्हणजे स्टीव्ह जॉब म्हणालेच आहेत, की "देअर इज ग्रेटर डेंजर इन स्टँडिंग स्टिल." हं, कळलं की नाही? तर स्टँडिंग स्टिल, तर त्याच्यामुळे सेटल्ड असणं ही फार धोकादायक कंडिशन आहे. हं, आपण स्वतःला सतत अनसेटल करत राहिलं पाहिजे आता. हं, कारण तसं नाही केलं तर बाहेरचं जग बदलतंय ना. म्हणजे हं. त्यांचा जो इक्विलिब्रियम आहे, ते जे लोक हो. जे रेझिस्टंट टू चेंज आहेत, त्यांचा इक्विलिब्रियम काय आहे? त्यांचा इक्विलिब्रियम एक ठोकळा जमिनीवर ठेवलाय असा आहे. हं, आता काय होतंय, की आता कुठला इक्विलिब्रियम आपल्याला पाहिजे? तर तो भोवरा जो आहे, तो हं. जितका वेगाने तुम्ही फिरवाल तेवढा जास्त स्टेबल राहतो. याला आपण डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणतो. हो. गतिमान संतुलन. तर आता गतिमान संतुलनाकडे मला जायलाच पाहिजे ना. कारण हं. खालचं जमीन हादरतेय ना, आता मी कसं तो ठोकळा तिथे ठेवणार आहे? हो. तो पडणार टेबलावरून खाली. हं. कळलं की? तर त्याच्यामुळे हा मानसिकतेतला बदल हं, आपल्याला स्वीकारावा लागेल. हं. आत्ता ज्या लोकांचे आय-टी क्षेत्रातले जॉब गेले, हो, ते मिडल लेव्हल आणि हायर लेव्हलच्या लोकांचे गेले. हो. त्याच्याविषयीचं त्या कंपन्यांचं जर स्पष्टीकरण आपण वाचलं, हं, तर ते असं होतं, की यांच्यातल्या कोणाचाही जॉब एआयमुळे गेलेला नाही. हं, यांचे जॉब हे शिकत नाहीयेत हं, म्हणून गेलेले आहेत. हं. ओके. तर हो. हे हां, म्हणजे ते कंपनीला डोईजड झालेत. त्याचं कारण ते नवीन काहीच आणत नाहीये टेबलवर. हं, तर तसं कसं चालणार? कोण पैसे देईल? कोण पगार देईल तुम्हाला? हं, आणि दुसरं म्हणजे मला काय म्हणायचंय, की हा एक याचा आपण इकॉनॉमिक रिडक्शनिझम नको करायला. हं. तुम्ही एक माणूस आहात ना, हो. तर मग तुमचं माणूस पण उन्नत नको का व्हायला? तर तुम्ही हं.
कारण असे बघा, एक लक्षात घेऊ आपण की आपला जो मेंदू आहे तो शिकणारा अवयव आहे. हम्म, तो सतत शिकतोच आहे. तुम्हाला हवं का नको हा प्रश्नच नाही. तो सतत शिकतोय. हम्म, आता काय शिकायचं? प्राथमिकता कशाला द्यायची? हा मुद्दा आहे. आलं ओके. लक्षात? हां, हा. म्हणजे ते जे तुम्ही म्हणता ना रेझिस्टंट टू चेंज लोक आहेत, त्यांचा मेंदू शिकतोय हो. हम्म, फक्त ते प्राथमिकता देऊन तो हेतुपुरस्सर शिकणं, हम्म, हेतुप्रधान शिक्षण. हम्म, म्हणजे काय आहे की इन्सिडेंटल लर्निंग नावाची एक गोष्ट आहेच. ओके. प्रासंगिक शिक्षण होतं. ओके. की बाबा धावत्या गाडीतून उडी मारली असता मनुष्य मरतो. हे शिक्षण होत राहतं. हम्म, आता मला माझं करिअर बिल्ड करायचंय आणि माझी जी पूर्वीची टूल्स होती, ती आता सगळी ऑब्सोलेट झालेली आहेत. अशा वेळेला मी त्याच टूल्सचा आग्रह धरणं, हम्म, हे याला भवितव्यच राहणार नाही. हम्म, त्याच्यामुळे ऑल्विन टॉफलर कसं म्हणाले, की त्याच लोकांना 21व्या शतकात निरक्षर समजलं जाईल. ते लोक हे नाही आहेत, की ज्यांना लिहिता वाचता येत नाही. हम्म, ते लोक हे आहेत, की जे दोज हू कॅनॉट लर्न, अनलर्न अँड रिलर्न. हम्म, ते निरक्षर. हम्म. तर यातला हा जो शब्द आहे अनलर्न, मी हेच विचार की लर्न टू अनलर्न असंही चर्चा होते. मला माहित नाही मी अनलर्न कधी करतो. मला प्लीज अनलर्न कसं करायचं हे सांग. अनलर्न करण्यासाठी ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, हम्म, तर ती गोष्ट आवश्यक आहे. म्हणजे काय? तर आता मी जी टूल्स वापरत होतो, ती आता ऑब्सोलेट झाली आहेत. अशा वेळेला ती हॅबिट बदलणं, हम्म, कारण ती हॅबिट होते. हो. हं. की तेच तसंच्या तसं करत राहायचं. तर अनलर्निंगची पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही रिअलिस्ट होणं. अच्छा. हं. की परिस्थितीला सरळ सामोरं जाणं, की हे आता बदललंय. हम्म, ओके. म्हणजे मी अजूनही जुना टाइपरायटर वापरीन, हम्म, असा आग्रह धरणं. कारण हम्म, काय तर मला टाइपरायटर येतो बाबा. हम्म, त्याला काहीच अर्थ नाही ना. हम्म, हं. तर तो आग्रह सोडणं हम्म, आणि आता काय गरज आहे ते शिकणं. हम्म, म्हणजे पी.जी. वुडहाऊसच्या एका कादंबरीमध्ये फार विनोदी किस्सा आहे, की एक ते असं टायटॅनिक सारखे ते जहाजावरून जात असतात. सगळं छान मजेत प्रवास चालू असतो हो. आणि टायटॅनिक त्याच्या आधीची गोष्ट आहे. म्हणजे तो सिनेमा येण्याच्या आधीची. हम्म, आणि मग तो एका त्या हिमनगावर ते आदळतं वगैरे. ते फुटतं. मग लोकं आपला जीव वाचवण्यासाठी त्या लाईफ बोटमध्ये जातात वगैरे. असं करून ते एका निर्जन अशा बेटावर लागतात. हम्म, आता लाईफ बिगिन्स. कारण हम्म, निर्जन बेट आहे. तो कोणी लाकडं तोडायला लागतो, कोणी अग्नी कसा तयार करायचा, कोणी घर बांधायला लागतो, कोणी कंदमुळं, फळं गोळा करायला लागतो. असं सगळं प्रत्येकजण तो काहीतरी आता जिवंत राहायचं आपल्याला. हो, ह्याच्या संघर्षामध्ये गुंततो. हो. एक माणूस मात्र असतो. तो प्रत्येकाला जाऊन विचारतो, "डू यू हॅव अ ब्रोकन पियानो? आय कॅन रिपेअर इट." हम्म, आता हम्म, 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 हम्म. आता असे राईट. तर म्हणजे असे जे लोक आहेत, तर त्याचा हम्म, काही उपयोग नाही ना आता. हम्म, त्याच्यामुळे अनलर्निंगमध्ये मी रिअलिस्ट होणं, की आता मी एका निर्जन बेटावर आहे हम्म, आणि आता मला जीवन संघर्ष करून जगायचंय. हो. मला आता पहिल्यांदा काय तर फळं शोधली पाहिजे, कुठे मिळतात का, पोट भरलं पाहिजे. हम्म, ब्रोकन पियानो कसला धरून बसलाय? हो, कोण देणार आहे तुला ब्रोकन पियानो? हो. हे थोडंसं अतिशयोक्त उदाहरण असेल, हम्म, पण तो मुद्दा नीट अधोरेखित होतो. हम्म, कळलं की नाही? राईट. हं. तर त्याच्यामुळे प्रथमतः रिअलिस्ट होणं, की माझ्या भोवतीची परिस्थिती बदलते आहे आणि स्वतःला अर्ली वॉर्निंग देत राहणं, की हे हे टूल आता चाललं बरं. हम्म, थिंग्ज आर चेंजिंग. म्हणजे मी याला एक थोडंसं वेगळं असं त्याचं स्पष्टीकरण करीन, की आताचे जे लर्नर्स आहेत त्यांना काय केलं पाहिजे? तर अनलर्निंग म्हणजे काय? हो. आत्ताच्या जमान्यात. तर मी त्याचं वर्णन बी-सी टू ए-डी असं करतो.
म्हणजे बिफोर क्राइस्ट आणि ॲनो डोमिनी असं त्याचे फुल फॉर्म नाही आहेत. BC म्हणजे बिफोर ChatGPT आणि आफ्टर AI डिसरप्शन. बरोबर. त्याच्यामुळे मी जी कुठली कृती करत असेल तर मी स्वतःला पहिल्यांदा विचारलं पाहिजे की हे मी AI येण्याच्या आधीच्या जमान्यातल्या गोष्टी त्या पद्धतीप्रमाणे करतोय का AI आल्यानंतरच्या पद्धतीप्रमाणे करतो. म्हणजे मी AI ला माझा पार्टनर करून घेतलंय का नाही घेतलेलं हे आता आपल्याला ठरवायलाच पाहिजे. बरोबर. अदरवाईज आय विल बी ऑब्सोलेट. त्याच्यामुळे अनलर्निंग ही एक सुद्धा दिशा आहे आता की मी काय अनलर्न करायचं. तर मी हे विचारायचं की मी BC मध्ये करतोय का AD मध्ये करतोय. BC करत असेल तर मी ते सोडलं पाहिजे. बरोबर. कारण जमाना बदल गया है. हो. आत्ता मला एक पॉडकास्ट करायचं आहे. तर मी असं बसलो आणि जुन्या पद्धतीने करत राहिलो. नो वे. त्याच्यापेक्षा मी नोटबुक LMला प्रॉम्प्ट दिला हो. आणि सगळे व्यवस्थित त्याला सामुग्री पुरवली आणि काही मिनिटात माझा पॉडकास्ट रेडी झाला. तर हे फार मोठं अनलर्निंग आणि रिलर्निंग आहे. कळलं की नाही. तर याची गरज आहे आता. पण ह्या सगळ्यामध्ये मग फॉर्मल एज्युकेशन आणि फॉर्मल एन्व्हायरमेंट म्हणजे मी शाळेत जाऊन शिकायचो किंवा कॉलेजात जाऊन शिकायचो, मग शिक्षक मला शिकवायचे, हे राहणार का नाही राहणार? राहायचं असेल तर काय करायला पाहिजे असं मी सांगू शकेन. कारण शिक्षक हा माहिती साठा आणि माहिती दाता ही भूमिका संपलेली आहे. ओके. तर आपल्या शिक्षणामध्ये 3 दोष आहेत. पहिला दोष काय आहे तर कॉम्पिटिशन. तर कॉम्पिटिशन शिकवणारं शिक्षण हे ऑब्सोलेट झालंय. ओके. तर आता कॉम्पिटिशन टू कोलॅबरेशन. कारण आता 2 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जेवढ्या लोकांचे जॉब्स गेले त्यापैकी फक्त 11% लोकांचे जॉब स्किल नसल्यामुळे गेलेले आहेत. बरं. एकूण 90% लोकांचे जॉब ते टीम वर्क करू शकले नाही. त्यांच्याकडे पुरेशी चिकाटी नव्हती. एका कठीण समस्येला भिडून ती गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी जो परसिव्हिरन्स लागतो तो त्यांचा कमी पडला. अशी कारणं त्याच्यात आहेत एकूण 90% लोकांची. बापरे. आता माझी जर शाळा मला हे शिकवणारच नसेल तर मी त्या 89% जाईन. ओके. कारण त्यांनी मला फक्त अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात असंच सारखं सांगितलंय आणि असेच अनुभव मला येत गेलेत. हो. त्याच्यामुळे मी टिकूच शकणार नाही. त्याच्यामुळे जर माझी शाळा मला कॉम्पिटिशन कडून कोलॅबरेशन कडे नेत असेल तर ती शाळा टिकून राहील. दुसरी गोष्ट कन्फॉर्मिटी. म्हणजे जे मी दिलंय त्या धड्यामध्ये ते तसंच्या तसं तू पाठ कर, तसंच्या तसं उत्तर दे. ह्याला आता जास्त मार्क मिळतात. हो. तर मला कन्फॉर्मिटी असणारी शाळा जी आहे ती ऑब्सोलेट होईल. त्याचं कारण AI ने तिचा घात केलेला आहे. हो. मग मला कन्फॉर्मिटीच्या ऐवजी ट्रान्सफॉर्मिटी देणारी शाळा जर असेल तर ती टिकेल. अच्छा. मला परिवर्तन करायला शिकवणारी शाळा आहे का तर ती नक्की टिकेल. ओके. तिसरी गोष्ट सगळं आपलं शिक्षण हे क्लास क्रिएटिंग आहे. हो. कोणीतरी फर्स्ट क्लास, कोणीतरी सेकंड क्लास, कोणीतरी थर्ड क्लास, कोणीतरी नापास. हो. आणि त्याच्यामुळे ती शाळा जी आहे ती एका आपल्या देशाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर ती एक डिव्हायडिंग फोर्स आहे. कळलं की नाही. तर आम्हाला एक क्लास ॲनिलेटिंग शाळा हवी आहे. कारण त्याच्याशिवाय आम्हाला आता जगताच येणार नाही एक देश म्हणून. ओके. आम्हाला एक एकसंध समतेवर आधारलेला असा जर देश निर्माण करायचा असेल तर आमची पहिल्यांदा शाळा तशी असावी लागते. आमचं शिक्षण तसं व्हावं लागेल. आता RTE मध्ये तसा प्रयोग केला जातो की निदान 25% जागा तशा असतात. तर त्याच्यामुळे मला क्लास क्रिएटिंग पासून क्लास इनहेलिटिंग कडे जाणारी जर असेल तर ती टिकेल. नाही तर ती टिकणार नाही. ओके. तर असे आता लोकांना हळूहळू हे कळायला लागेल. त्याचं कारण जर मी खऱ्या माझ्या समाजाला भिडलो नाही शाळेपासून
तर मला त्याच्या समस्या समजणार नाहीत, मला त्या समस्या कशा सोडवायच्या हे कळणार नाही, आणि म्हणून मला पुढे आयुष्यात काही वाव राहणार नाही. कळलं की नाही? आता समजा आपल्याला मेक इन इंडिया यशस्वी करायचं आहे, आता आत्मनिर्भर भारत याच्यासाठी, तर मेक इन इंडिया कधी यशस्वी होईल? तर सगळे जगातले तज्ज्ञ जे म्हणतात त्याच्यापासून आपण जर धडा घेतला तर आपल्याला हे कळेल की मेक इन इंडिया तेव्हाच यशस्वी होईल की ज्यावेळेला डिस्कव्हर इन इंडिया आणि इन्व्हेंट इन इंडिया हे ज्यावेळी आपण यशस्वी करू तेव्हा मेक इन इंडिया यशस्वी होईल. मग आता सुरुवात शाळेपासून करावी लागेल. तशी जर शाळा असेल तर ती टिकेल, तशी शाळा नसेल तर ती बंद होईल. ओके, म्हणजे डिस्कव्हरी अप्रोचने मला ती शिकवते का? माझी इन्व्हेंटिव्ह जिनियस फुलवण्यासाठी ती मला संधी देते का? म्हणजे ती संधी शाळा आहे का बंदी शाळा आहे याच्यावर ते ठरेल. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं मी थोडासा बदलून उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण शेवटी कसं आहे की तशी शाळा शिल्लक राहणार नाही असं नकारात्मक उत्तर देण्यात मला रस नाहीये, कारण ती खरंच तशी नाही राहणार. अशा जगात अनेक व्यवस्था आल्या आणि त्या विलयाला गेल्या. त्यावेळेला वैभव संपन्न होत्या पण त्या विलयाला गेल्यात आपल्या इतिहासामध्ये. तर त्या बदलायच्या कशा, त्यांचं म्हणजे त्या परिस्थितीप्रमाणे कालसुसंगत कशा होतील याच्याविषयी काहीतरी सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की कोणताही समाज घडलेल्या डिसरप्शनला स्वतःला अडॉप्ट करतो किंवा ते धुरीण समाजातले त्याला पुढं तसं करायला भाग पाडतात. उदाहरणार्थ इंडस्ट्रियलायझेशन झालं, समाज अडॅप्ट झाला, कम्प्युटर आला, मग अगदी तुम्ही स्वतः चालू केलेलं MSCIT असेल, त्याचं फॉर्मल एज्युकेशन चालू झालं आणि इव्हेंच्युअली कम्प्युटरचं डिसरप्शन ॲब्सॉर्ब झालं. बरोबर. आता AIचं डिसरप्शन ॲब्सॉर्ब होईल हे थेअरी म्हणून मान्य, पण याची गती जी एवढी आहे तर समाजाला रिस्पॉन्ड करायला वेळच मिळणार नाही का, आणि म्हणून केओस होईल का, असं मला शंका वाटते. मी काही भविष्यवेत्ता नाहीये, त्याच्यामुळे तसं होईल का किंवा होणार नाही का याच्याविषयी मी मतप्रदर्शन नाही करणार. मी असं म्हणेन की जर आपल्याला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आपण शिक्षणाची अशी व्यवस्था तयार करूया की ज्याच्यामध्ये हे जे ट्रान्झिशन आहे हे स्मूथ होईल. याच्यासाठी कशाची गरज आहे? तर याच्यासाठी मला अशा प्रकारच्या औपचारिक शिक्षणाची गरज आहे की जी मला लर्नेबिलिटी शिकवेल. माझी लर्नेबिलिटी मी कशी वाढवत न्यायची हे जी शाळा शिकवेल तशा शिक्षणाचा मी पुरस्कार केला पाहिजे. आता मग लर्नेबिलिटी कशी वाढवायची याच्याविषयी जर विचार केला तर मग त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer-related documents carefully.